आजच्या व्हिडिओमध्ये असं काय झालं की ही एवढी हसत होती, हीच नाही तर सगळे हसत होते. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. इतके सारे कपडे आहेत पण कळत नाही कोणते घालावे. शेवटी एक ड्रेस फायनल केला, मस्तपैकी रेडी झाली आणि समीक्षाला घेऊन आम्ही जायला निघालो. आता कुठे जायचं होतं हे तर आम्हाला पण नव्हतं माहित ना, कारण माझ्यासोबत होती समीक्षा आणि तिचे 2 भाऊ, ते माझे पण भाऊ आहेत. कुठे जायचं असं म्हणत डायरेक्ट पांडव लेणीचा रस्ता काढला. तिथे जाऊन पण अर्धा तास आम्ही हे शोधण्यात बिझी होतो की कुठे शूट करायचं, कुठे काय करायचं. पूर्णपैकी मस्तपैकी चक्कर मारून फायनली एक लोकेशनवर पोहोचलो. मस्त प्रमोशनचं शूट झालं, घरी आले आणि 2च मिनिटं डोळे लागले तेवढ्यात भाऊचा कॉल आला. पटकन मी इकडे निघून आले. इकडे आले तर माऊ झाडू मारत होती, ताऊ कॉफी पित होती आणि इथे हा बघा मेकअप करत होता. खूप जास्त स्किन केअर करतो बाई तो. पटकन आवरून घेतलं, एक ठिकाणी काम होतं ते पण करून घेतलं आणि फायनली ते मामाकडे आलो. तर इथे आमची मस्ती चालू. आज इकडे आम्हाला जेवण होतं त्यामुळे मग आम्ही इथे आलेलो. मग इथे मामाला कानमंत्र देत होती आणि आम्ही ते ऐकण्यात बिझी होतो. मस्तपैकी मी घरी आले आवरण्यासाठी आणि हा म्हणे बघा त्याच्याच गणगणित राहतो. मग मी माझ्यासाठी पास्ता बनवला, माझ्यासाठी नाही ताव मावून त्यांच्यासाठी. मग ते आले, त्यांनी पण थोडाफार खाल्ला आणि इथे ऋतुराजची आणि माऊची मस्ती वगैरे चाललेली होती. मी पण सगळे भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि आम्ही जायला निघालो तिकडे मामा. आमच्या मामाचं गाव काही जास्त लांब नाही. गाइस ये तीनों मुझे छोड़कर चले रे. गाइस इन्होंने मेरे साथ धोखा दिया. चल 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 आगे आलो. चल आलो. मस्ती करत करत आम्ही इथे पोहोचलो आणि इथे मस्तपैकी ते चुलीवर जेवण वगैरे बनवत होते. आजी बाबा मामा मामी ते सगळे बसलेले होते. गरम गरम बनत पण होतं आणि खात पण होते. मग इथे यांची मस्ती चालू झालेली पप्पांची आणि ताऊ मावून त्यांची. आणि हा बघा बायकोला सोडून एकटा खात होता. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. म्हणजे आमची जिरली मग इथे पप्पा आमच्या छोटूशा बेबी सोबत मस्तपैकी खेळत होते. गिरी नहीं जाते. अनमोल है प्रोडक्ट, अनमोल. हाँ बेटा, ये बहुत एक्सपेंसिव प्रोडक्ट है हमारा. ये इसका कीमत बहुत अनमोल है, इसको गिरा नहीं जा सकता ना बेटा. मम बच्चा माशोनुला येते म्हणजे बबला येते. सगळं झालं, मस्त जेवण वगैरे करत होतं आणि जेवता जेवता इतकी सारी मस्ती चालू होती ना, पूर्ण हसून पागल करून टाकलं होतं सगळ्यांनीच. मामान ते वेगळे डायलॉग मारायचे, पप्पा ते वेगळे, ताऊ म्हणून ते वेगळे, आम्ही वेगळे, कोण काय बोलायचं बापरे. आणि मग याच कारणामुळे माऊ पण आणि आम्ही सगळे खूप पोट धरून हसत होतो. आणि मग पोरींचं एकच काम, जिथे जावं तिथे काम वगैरे. मग आम्ही आईस्क्रीम घ्यायसाठी 4 गेलो गाडी. आता मी तर चालली मस्तपैकी आईस्क्रीम घ्यायला. आईस्क्रीम खाणार, मस्त आराम करणार. सो बाय बाय.